वर्षाताई. आनंदी, मला माहितीये तू काय बोलणार आहेस, कारण तुला ना सगळ्यांमधलं फक्त चांगलंच दिसतं, पण ती माझी आई आहे आणि मी तिला जास्त चांगली ओळखते. बरोबर आहे तुमचं, पण तुमच्या लग्नाला नकार नाहीये त्यांचा. हे बघा, त्यांचं म्हणणं एवढंच आहे की थोडा वेळ द्या. अहो, काळजीपोटी बोलतायत ते. तिला फक्त ना लोक काय म्हणतील याच गोष्टीची काळजी आहे. आनंदी, आनंदी तू मला सांग, आम्ही दोघं जण बाहेर भेटणार, कुठेतरी उभं राहून बोलणार, तेव्हा नाही का ग लोक बघणार आहेत? तेव्हा नाही बोलणार आहे? मला हे सगळं नाही आवडत आहे आनंदी. मला ना नंदू बरोबर प्रॉपर वेळ घालवायचाय, आमच्या नात्याला एक नाव द्यायचंय. कळतंय मला, बरोबर, पण आईला नाही कळत आहे आनंदी, आणि मी कसं समजावू तिला? शी, का करते असं ती? मला नाही कळत आहे, मी तिला कसं समजवायचं, काय करायचं? आनंदी, आनंदी मला सांग, आईने देवासमोर साखर ठेवली होती आणि काय म्हणाली होती? आता घरात सगळं काही छान होऊ दे म्हणाली होती की नाही? मग भांडणं व्हायलाच हवीत का? त्यानंतर प्रत्येक वेळेला आईने काहीतरी करायलाच हवं का? वर्षाताई, दादांना आपल्या घरी जेवायला बोलवा. नंदूला? आनंदी, अगं नंदू जर आई समोर आला ना तर आई नंदूला सांगून टाकेल की तुम्ही 1 वर्ष लग्न करू नका म्हणून. आणि हे बघ, नंदूचं पण असंच मत आहे की आम्ही लवकरात लवकर लग्न करायला हवं. म्हणूनच सांगते, दादांना आपल्या घरी जेवायला बोलवा तुम्ही. नाही ग आनंदी. वर्षाताई, हे बघा, दादांनी आईना भेटणं खूप महत्वाचं. दादा जे बोलतील ना आईशी, ते ऐकून आई नक्की तयार होते. बघा तुम्ही, हे बघा, आईनाही तुम्हाला आनंदात बघायचंय की हे सगळं जे काही बोलताय ना त्या काळजीपोटी बोलतायत. पण आनंदी, आपण असं डायरेक्ट नंदूला जेवायला बोलवलं ना तर आईला वाटेल की तो लग्नाची बोलणी करायला येतोय म्हणून. त्यामुळेच अगदी सहज बोलवा त्यांना. असे आपण त्यांना कधी जेवायला बोलवलंच नाही. आपल्या पडत्या काळात त्यांनी किती मदत केली आपल्याला. तुम्ही बोलवा बरं दादांना, ऐका माझं. पण आनंदी, नंदूचं बोलणं आईला नाही पटलं आणि आईने त्याचा अपमान केला तर? मी आहे ना वर्षाताई, असं काही होणार नाही. बोलवा बरं, सगळं नीट होणार बघा. तू बोलवा तुम्ही. आई तिचा हट्ट सोडायला तयार नाही आणि वर्षा आता रुसून बसली. काय करायचं यांचं? अहो ठीक आहे, वर्षाताईंची बोलले मी आता. आपण ना नंदूदादांना घरी जेवायला बोलूयात. आईंची आणि नंदूदादांची भेट व्हायला हवी. आईंचाही विश्वास बसायला हवा ना. हाच तो मुलगा जो आपल्या वर्षाताईंना नीट सांभाळू शकतो. मग त्यानंतर शांततेत निर्णय घेऊयात आपण. काय वाटतं? प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन कसं काय असू शकतं तुझ्याकडे? ते असू दे, आपण आता छान डेट प्लॅन केला, पण शेवटी त्रास तुलाच झाला. अहो त्रास कसला? घरचंच आहे. उलट ते केलं नसतं ना तर त्रास झाला असता मला. असं नाही, पण ठीक आहे, आता कोणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. आपण छान गप्पा माराय. काय झालं? हे सगळं विस्कटलं. आनंदी, हे बघ. अरे काय हे? अहो ठीक आहे, ठीक आहे. नाही अगं, तुझ्यासाठी स्पेशल डेट प्लॅन केली होती. कसलं काय स्पेशल? आता सगळं विस्कटलं आहे. अहो, तुम्ही माझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट आधीच करून ठेवली आहे. हे मंगळसूत्र तुझ्याकडे? तुमचा अपघात झाला होता ना, तेव्हा डॉक्टरने दिलं होतं. तुमच्या खिशात सापडलं होतं. माझ्यासाठी नाहीये का हे? आनंदी, तुझ्यासाठीच असणार आहे ना. आनंदी, हे बघ, जेव्हापासून आपला संसार सुरू झालाय ना तेव्हापासून मी खूप चुकत आलोय. बघ ना, तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र मी घातलं लग्नाच्या वेळी ते सुद्धा रामाचं. त्याच्यानंतर या घरामध्ये तुझी एक जागा असायला हवी ती गोष्ट समजायला फार काळ गेला. बरं, जेव्हा समजलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की नाही, आपल्या घरात, माझ्या आयुष्यात तुझी एक अशी जागा असेल की ती इतर कोणासोबत शेअर करण्याची ती वेळच मी कधी येऊ देणार नाही. आनंदी, मी आज तुला सांगतो, मी तुझा आहे. माझ्या आयुष्यातलं ते महत्वपूर्ण स्थान फक्त तुझं आहे आणि ते तुझंच राहणार आहे. त्याचा स्वीकार कर. आणि हे मंगळसूत्र मी आज तुझ्या गळ्यात घालू?
आणि इथून पुढे हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यातून कोणीच काढून घेणार नाही. आज झाली फुलोरी हवा, होई लुक लुक मनी काजवा. भासतो रोजचा चांदवा, का नवा नवा निघाली नवाला जवा. सूर हा कोवळा ताल वेळा खुळा, आज माझ्या मनी जागला. नाद हा वेगळा अन तुझा हा लळा, आज माझ्या मनाला लागला. दरवळे ह्या मनी मोगरा, पाहता चेहरा गोजिरा. जीव होतो क्षणी घाबरा, हा जरा जरा निघेतो तुझा आसरा. दरवळे ह्या मनी मोगरा, पाहता चेहरा गोजिरा. जीव होतो क्षणी घाबरा, हा जरा जरा निघेतो तुझा आसरा. आज झाली फुलोरी हवा, जागल्या मलमली जाणीवा. वाटतो आज एकांत हा, का हवा हवानी हुरहुर लागे जीवा. श्वास हा मोकळा, स्पर्श ही सोहळा, आज वाटे तुला नी मला. नाद हा वेगळा अन तुझा हा लळा, आज माझ्या मनाला लागला. सूर हा कोवळा माझ्या मनी जागला.
आनंदी झाली झोप? हो. मला ना कालपासून तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. हो. हो. मग बोलायचं ना, सांगितलंच नाही तुम्ही. माझी काही तक्रार नाहीये, तुला तरी कुठे वेळ होता. आत्ता मिळतोय तुला वेळ राघवशी बोलायला. बोलू? तुम्ही बसा बरं रमाते, बसा. मी चहा ठेवते. चहा घेता घेता निवांत बोलवत. पण खूप महत्वाचं बोलायचंय. चिडलायत का तुम्ही माझ्यावर? मी काही चुकले का? घरातलं कोणी काही बोललंय का? आई बोलल्या असतील तर आईच्या मनात असं काही नसतं रमाते. तुम्ही उगाच हे करू नका घेऊ, त्रास करू नका घेऊ. नाही नाही आनंदी, मला घरात कोणी काहीही बोललेलं नाहीये आणि तुझ्याकडनंही काहीही चुकलेलं नाहीये. मग काही राहून गेलंय का? हो. काय? खूप महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली आहे. मी माझ्या डोळ्यांनी तुमचा जेवढा संसार बघायचा तेवढा बघून झालाय. आता मी इथनं निघते. माझं इथलं काम संपलंय. आता जाऊ दे मला. काय बोलताय तुम्ही रमाते? हो आनंदी, माझ्या डोळ्यांनी तुमचा जेवढा संसार बघायचा आहे तेवढा माझा बघून झालाय. आता माझं इथलं काम संपलंय. मला आता जाऊ दे. ज्याच्यासाठी मी थांबले होते, ज्याची मला काळजी होती, म्हणजे राघवच्या संसाराची, पण आता तू आहेस त्याच्याबरोबर. माझी काळजी मिटली. आता मला जाऊ दे. हे घर जसं माझं आहे रमाते तसं तुमचं पण आहे. चिंगीसाठी तरी थांबा. आम्हाला सोडून कशाला जायचं रमाते तुम्हाला? आनंदी. हा आनंदी ऐक ना, मी ना आज सुट्टी टाकली आहे, तर मला सांग की नंदूला डायरेक्ट बोलवू की आईला सांगूया नंदूला बोलवलंय म्हणून? आनंदी. हा. अगं नंदूला डायरेक्ट बोलवायचंय का आईला सांगायचंय नंदू येणार आहे म्हणून? तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. असं म्हणतेस? बरं ठीक आहे. आईला नाही नको. नंदूला ना आपण डायरेक्टच बोलवूया. आईला सांगितलं ना तर परत 100 प्रश्न विचारत बसेल, कटकट करत बसेल. का बोलवलं, कशाला बोलवलं, त्यापेक्षा डायरेक्टच बोलूया. हा मग मी कळवते. हा त्याला. हा हा. रमाताई, कशाला जायचंय बरं तुम्हाला सगळं सोडून? अगं आनंदी, मला माझ्या चिंगीची काळजी होती, राघवची काळजी होती, पण आता तू आहेस त्यांच्या बरोबर. तू त्यांना खूप छान सांभाळतेस. मग तुझी काळजी वाटायला लागली. तुला या घरामध्ये स्थान मिळवून द्यायला हवं असं मला वाटायला लागलं. आज या घरामध्ये तू तुझं स्थान निर्माण केलंय. मला आता तुझी, राघवची, चिंगीची कोणाचीच काळजी नाहीये. तू खूप छान सांभाळशील हा संसार. आता मला इथे थांबायची गरज नाही. असं नका हो बोलू रमाताई. अहो तुमच्यामुळे मी इथे. आनंदी, हा ते चहा झाला? नाही, ठेवते. ह्या कारणामुळे रमाताई आम्हाला सोडून जात आहे. आनंदी, चहा राहू दे. तू कॉफी बनव. बनवते मी कॉफी. मी आणते, तुम्ही बसा खोलीत. मी नाही, आपण असं करूया, आपण दोघांनी मिळून कॉफी बनवूया. बरेच दिवस झाले मी कॉफी नाही बनवली. आपण बोलूया नंतर. आनंदी, हा बनवूया ना? आनंदी, हा झाला का ग चहा? तू चहाच बनव, राहू दे कॉफी. मी पण आवरून घेतो. काय करू आता?
नाही नाही, रमाताईंशी बोलायला हवं आधी. रमाताई, तुम्हाला काय वाटतंय मला तुमची गरज नाहीये? मी हा संसार नीट सांभाळू शकते म्हणून जाताय तुम्ही, की आम्ही दोघं एकत्र आलोय म्हणून जाताय तुम्ही? आनंदी, नाही, मला खरंच कळत नाही. आम्ही एकत्र यावं म्हणून तुम्ही प्रयत्न करत होतात ना, मग काय झालं बरं? त्या दिवशी तुम्ही मला ओरडलात की खाली आईबाबांच्या घरी राहू नकोस, आपल्या घरी ये म्हणून. आले ना मी आता आपल्या घरी. मग काय तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय? कशासाठी जायचंय रमाताई तुम्हाला? झालं का तुझं बोलून? मी बोलू का काही? या संसारात आता तुला माझ्या मदतीची काही एक गरज नाहीये. संपूर्ण संसार तुझ्या ताब्यात घेतलायस. हे बघ, आधी मला कळतच नव्हतं की मी या संसारामध्ये का अडकून पडले. मी इथे अडकून पडले होते कारण तुला माझ्या मदतीची गरज होती. माझ्या अडकून पडण्यात तुझं भलं होतं. पण आता तू आणि राघव ज्या टप्प्यावर आहात तिथे तुम्हा दोघांमध्ये कितीही वाद झाले, कितीही कठीण प्रसंग आले, तरी मला आत्मविश्वास आहे तू सगळं व्यवस्थित पार पडशील. आणि तू या घरात असलीस ना तर सगळं व्यवस्थित होईल. तुम्हाला काय वाटतंय रमाताई? सगळं चांगलं चाललंय आणि हे असंच राहणार आहे? आईंना बघितलं ना तुम्ही, आई चिडल्यात. आई नंदूदादा आणि वर्षा त्यांच्या लग्नासाठी तयार नाहीये. आता मला त्यांची समजूत घालायची. हे असं नवीन काही ना काही चालूच राहणार आहे रमाताई, कळतंय का तुम्हाला? तुम्ही आनंदी, या अशा गोष्टी संसारात होतच राहतात. पण मला खात्री आहे ना आनंदी, आता वेळ आली आहे, मला निघायला हवं. कुठे जाणार आहात तुम्ही? जिथे मार्ग दिसेल तिथे जाईल, पण आता मागे वळून पाहणार नाही. खरं तर राघव मृत्यूच्या दाराशी उभा होता तेव्हाच मी देखील या जगातनं निरोप घ्यायला हवा होता. पण राघवला इथे सोडून असं जाता येईना. त्याला मी परत पाठवलं आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा आले. पण आता वेळ झालीये इथून निघायची. ठीक आहे, मी अडवणार नाही तुम्हाला. रमाताई, वर्षा त्यांचं लग्न झाल्यानंतर मी आजच निघणार आहे इथून. काय? हो, आजचा दिवस संपला की मी इथून निघून जाईल. यापुढे मला इथे नाही थांबता येणार. असं काय करताय तुम्ही? असं अचानक? रमाताई, थांबा ना, काही दिवस थांबा तुम्ही इथेच. आनंदी, मग त्या थांबण्याला काही अर्थ आहे का? तुमची हीच इच्छा असेल तर नाही थांबवणार मी. एकदा ह्यांच्याशी बोलून घेते. तुला जे करायचं ते कर, पण आजचा दिवस संपला की मी जाणार.